मुंडे साहेब तुम्ही असं म्हणताय की तुमचं असं म्हणणं आहे की सरांनी जी गाणी बनवलेली आहेत ती तुम्ही बनवलेली आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मीच ही गाणी बनवलेली आहेत असं मला वाटतं. अच्छा, असं त्यांना वाटतं. असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. नाही, माझी खात्री आहे की मीच बनवलेली आहेत ती गाणी. अच्छा, तुमची खात्रीच आहे की तुम्ही ही गाणी बनवलेली आहेत म्हणून. पण शांताबाई हे गाणं त्यांचं आलं, पण तुमचं कुठलं होतं ओरिजिनल जे तुम्ही असा आरोप करता जे त्यांनी घेतलं म्हणून? माझं सॅन्टाबाई होतं. काय होता? सॅन्टाबाई. सॅन्टाबाई? हा, म्हणजे एक्समस होता ना तेव्हा मी हे गाणं लिहिलं होतं. काय होता? एक्समस. एक्समस? हा, एक्समस असतं ना, एक्समस. एक्समस नसतं ते, ख्रिसमस. ख्रिसमस. मग झेरॉक्सला काय बोलता? ख्रिस रॉक्स. क्या बात है. ते बरं, ते क्रिसमसला सुचलं, ठीक आहे गाणं, म्हणून सॅन्टाबाई असं नाव होतं गाण्याचं. हो हो, मी असं गाणं लिहिलं, ते पडलं आणि याने उचललं लगेच. अच्छा, मग तुमचं काय ओरिजिनल होतं? सॅन्टाबाई म्हणजे सॅन्टाबाई म्हणजे कोण असते ही? म्हणजे ती एक सांता क्लॉज जो आहे त्याची बायको असते ती. मी त्याच्यावर गाणं लिहिलं. सॅन्टाची बायको सॅन्टाबाई असते आणि त्याच्यावर तुम्ही गाणं लिहिलं होतं. मग ते गाणं काय होतं ओरिजिनल ते आम्हाला ऐकू, म्हणजे कळेल बाबा त्यांचं खरं का तुमचं खरं. हा, ऐकवा तुम्ही. हा, ऐकवा. शांताबाई चलनी की आवाज सुनी जा रहे तुम लोगों ने? हाँ, सुनी सुनी. अरे वो जब चलती है ना तो डोका फिर जाता है, लूज मोशन होता है, ताप भी आता है. और शांताबाई जब चलती है, हळूहळू सनी देओल झालं. शांताबाई जब चलती है तो आवाज आते है पचाक 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 पचाक. असं हे तुमचं गाणं आहे. नवीन काय बनवलंय मग आता तुम्ही हे? माहोल. हो, काय माहोल आहे? माहोल माहोल. अख्ख्या महाराष्ट्रात माझे असे फॅन आहेत. ते करेक्ट. हे फॅन तुमचे नाही, ते त्यांचे फॅन आहेत. गाणं जे तुम्हाला सुचलेलं आहे हे कशावरून तुम्ही गायलत? माईकवरून गायलं. अरे कशावरून तुम्ही गायलत म्हणजे याला प्रूफ काय आहे? मला प्रूफच पाहिजे की कशावरून तुमचं. मग बरं मला सांगा, हे कशावरून ओरिजिनल आहेत? काय शांताबाई गाणं त्यांचं आहे? मग शांताबाई दाखवा. मी दाखवू शकतो. हे का बरं, शांताबाईंचा सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत करते आणि यांचं पहिल्यांदा स्वागत करते, यांच्यामुळे मला नाव आहे. वा 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 वा. अरे देवा, राहुल द्रविड. अरे देवा, मागे आले होते ते, तेव्हापासून राहुल द्रविडच आहे डोक्यात तुमच्या. हा, मग तेच आहेत ते. अच्छा, मग तुम्ही म्हणला होता महेश काळे, असं कसं? महेश काळेच आहेत पण ते. राहुल द्रविड चांगलं वाटते. चांगलं वाटतंय? एवढ्या गोऱ्या माणसाला काळं म्हणायचं कसं दिसतं तुम्हाला? अच्छा, यांचं गाणं लय फेमस आहे ते. पिक्चर बघितला का तुम्ही? बघितला ना. कुठला? कट्यार कलेजीत घुसली. कट्यार कलेजीत घुसली. कलेजीत नाहीये ते, काळजात घुसली. काळीज आणि कलेजी एकच आहे. कुणाला ड्राय आवडती, कुणाला फ्राय आवडती, मला बाबा ग्रेव्हीच आवडती. अच्छा, यांचं गाणं लय फेमस आहे ते. होटला ते छान गाणं, छान, मला खूप आवडतं. ते सूर निरागस होते वेगळे, तुम्ही मिक्स करताय शांताबाई. आणि ते त्या पिक्चर मध्ये आहे ना ते दुसरे पंडितजी बघा, ते त्यांचं नाव काय? शंकर महादेवन. शंकर नाही नाही नाही, मुरलीधर नाही. हा, शंकर देवल. शंकर महादेवन, तेच सांगतोय. हा, त्यांचं काय? अच्छा, ते महादेवन. महादेवन नाही. त्या पिक्चर मध्ये ना ते गातात ना काजवे येतात, काजवे. हो, ते छान सीन आहे, ते गातात आणि काजवे येतात. तसं नाही, इथं एकाच माणसाच्या अंगात ती कला आहे. कोणाच्यात? माझ्यात. तुम्ही? हा. कसं काय? मी गायलं की काजवेच येतात. हो, पण ते चावत्यात. काजवे नसतात ते मच्छर असतील, नीट बघायचे. हा, तवाच म्हटलंय काजवे की खाजवे.
साधी गोष्ट आहे, नीट बघायचं ना. लाईट लागली तर काजवा, लाईट नाही लागली तर मच्छर. साधी गोष्ट. अच्छा अच्छा, ते नाही ना लक्षात राहत. संध्याकाळी जनरली 7 नंतर मला पण काजवीच येतात. 7 नंतर बसती ना मी. काय रियाज आला, रियाज रियाज बाबा. रियाज येतो का? रियाज येतो ना, तो दोघं आले की बसतो आम्ही. कोण? रियाज आणि आमचा वॉचमन, त्याचं नाव रियाज आहे. दोघं आम्ही एकत्र बसतो. रियाज बसता म्हणजे? काय म्हणजे गाण्याचा रियाज कर. हा, तो ऐकायला बसतो गाणं. क्लिअर करा ना वाक्य. हा. अरे देवा, नंदेश उपमा पण आलाय. नंदेश उमाप. हा नंदेश उमप सर. अच्छा अच्छा, मी यांच्याकडे कामाला होती, वैतागून सोडलं बरं का. त्यांच्याकडे कामाला होतात, वैतागून सोडलं का? हो, शांत बोलतच नाही, पोवाड्यातच बोलते. हो कसं? हो, पाणी आणायला सांगतात, ते पण त्या पोवाड्यात. कसं? वा वा, काय आलाप घेतला. कसला आला, काय होते माझं मला माहिती. वा, काय मग ते पाणी आणा, हा म्हणजे तिकट लागलेलं असतं. हा, हा, ते. अच्छा, ते होतं काय? मग ते स्वयंपाक करता जायलाच नको, यांना न्यायचंच नाही. स्वयंपाकघरात पण येतात? तिथं पण त्याची उलाढाल सुरूच आपली. काय करतात? आता आमटी बनवते, जी जीर 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 जी जी जीर जीर, आमटी तू जीर टाक, जी जीर 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 जी जी जी. जी काय शेवटचं? हे जी म्हणजे ज्याचं खातो त्याचं नाव घ्यायला पाहिजे. जी जी मराठी मी. बरं, हे ठीक आहे, बरोबर, चालेल, ठीक हा. आहे. यांची मिसेस पण अशीच सेम आहेत. सेम गाण्यातच. हो. मी म्हटलं साहेब कुणीकडे गेलेत, हा. तर मला काय म्हणलं माहिती हा. का, साहेब निघाले स्टुडिओला. साहेब निघाले स्टुडिओला. वा. गाडी घोड्यातून स्टुडिओत पोहोचले. हा. दारात जाऊन साहेब म्हणाले, क्या बात आहे. मित्रा मी आलोय. स्टुडिओतून आवाज आला, आओ नंदू आओ, गले लग जाओ. का? ते म्हणले लाईट गेलेले आहेत. गेलेले आहेत. अच्छा, लाईट गेलेले आहेत. असं अच्छा अच्छा. काय करावं हे कळना. वा वा. असं सगळं चाललं, असं कंटाळून मी जॉब सोडून दिला. सोडून दिला. रेश्मा, पप्पी दे ना. का? नाही, हे गाणं हिचं आहे ना. पप्पी दे ना, गाणं हिचं आहे ना. मग नीट बोलून तिकडे तिकडे काय बोलतो? नाही पप्पी दे परला फेमस आहे ती. हो, famous आहे. मग मी हिच्याकडे पण कामाला होती. यांच्याकडे पण कामाला होता? पगारच देई नाही. का? 1 महिना झाला, 2 महिना झाला, एकच कारण. काय? शेवटी कंटाळली मी. म्हटलं कोणी रिक्षाला बघूया तरी. तर बाहेर बघायला गेले तर हीच रिक्षात बसली. स्वतःची रिक्षा स्वतःच चालवती. अच्छा. मग असं झालं. पण बाई ना ऍसिडिटीचा त्रास आहे. ऍसिडिटीचा कसं काय? ते म्हणतात ना गाण्यात, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी मला जिलजिरा पाजल का. जंजिरा पाजाल का? जंजिरा दाखवाल का? वेगळं आहे ते. अच्छा, असं होय. मला वाटलं तर असं की अरे तुम्ही बेला शिंदेच्या बहीण ना. हो. पुण्याच्या ना तुम्ही. हो. स्वारगेटला राहता? नाही. कोथरूड? नाही. हा, कोथरूडला. कोथरूड? हा. हो, मी भोसरीची. तिथे राहता तुम्ही? हा, मी तिथे राहते ना. अच्छा. मला यांच्यासाठी गाणं बोलायचे. यांच्यासाठी तुम्हाला गाणं बोलायचंय? बोलायचं. अरे गाणं बोलायचंय. बोला. त्या म्हणतात मी बोलती.